नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात जी महत्त्वाची अपडेट आहे ती पाहणार आहोत. महाराष्ट्र शिक्षक भरती 2026 8,000 जागांची मेगा भरती जाहीर होणार आहे आणि त्या संदर्भात पवित्र पोर्टलचे जे नवीन नियम आहेत, त्याची महत्त्वाची नियमावली आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की लोकसत्ता वर्तमानपत्रातली आजची ही बातमी आहे. 8,000 जागावर होणार शिक्षक भरती. पवित्र पोर्टलच्या नियमामध्ये मोठा बदल, प्राधान्यक्रम नोंदवण्यासह इतर बाबींच्या बद्दलचं च्या तरतुदी ज्या आहेत त्या या बातमीमध्ये आहेत. तर या आपण सविस्तर पाहणार आहोत. ही जी घोषणा आहे हे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देवल यांची ही माहिती आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा भरतीचं स्वरूप स्पष्ट करण्यात आलेलं आहे. एकूण 8,000 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 8,000 एकूण रिक्त पदं आहेत. ही संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे. जिल्हा परिषद असेल किंवा खाजगी शाळांमधील शिक्षक भरती असेल, ही सर्व भरती ही पवित्र पोर्टल मार्फतच घेतली जाणार आहे. राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये काही महत्त्वाचे नियम आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. पहिलं म्हणजे की प्रत्येक शाळांना या ठिकाणी जी माहिती आहे किंवा रिक्त पदांची जी माहिती आहे ती रोस्टर किंवा बिंदू नामावली तयार केल्यानंतर ही माहिती भरण्यापूर्वी ते प्रमाणित करून घेणं, ते जे रोस्टर आहे हे रोस्टर प्रमाणित करून घेणं, सर्टिफाईड करून घेणं आवश्यक आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याची पडताळणी जी आहे ही विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करून घेणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की केवळ पोर्टलद्वारे म्हणजे पवित्र पोर्टलद्वारे भरती झालेल्या किंवा नियुक्तीलाच शासनाची मान्यता मिळणार आहे. त्यानंतर वयोमर्यादेसाठी आणि गुणांच्या संदर्भात एक महत्त्वाच्या तरतुदी यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. यामध्ये टेट परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराचं वय ग्राह्य धरलं जाईल. उमेदवाराचं वय जे आहे हे टेट परीक्षेच्यासाठी ज्यावेळेला तुम्ही अर्ज कराल तर त्यासाठी जो अर्ज करण्याची शेवटची मुदत असेल, अंतिम मुदत असेल, ती त्या तारखेचं वय हे ग्राह्य धरलं जाणार आहे. त्याच्यानंतर गुणांची वैधता, अभियोग्यता चाचणीतील गुण केवळ एका वेळच्या शिफारशीसाठी लागू राहतील. म्हणजे जर समजा तुम्ही टेटची परीक्षा दिली तर त्याच्यामध्ये मिळणारे जे गुण आहेत हे केवळ एका वेळच्या शिफारशीसाठी लागू राहतील. पुन्हा समजा तुम्हाला ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर पुन्हा नव्याने तुम्हाला टेटची परीक्षा देणं आवश्यक असणार आहे. पुढचा नियम आहे तो म्हणजे कमाल मर्यादा बद्दल. आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार प्राधान्यक्रम भरू शकत होता, परंतु या ठिकाणी मात्र प्राधान्यक्रम जे आहेत ह्या निवडीसाठी कमाल 50 जागांसाठी प्राधान्यक्रम नोंदवता येतील. म्हणजेच हे प्राधान्यक्रम मर्यादित करण्यात आलेले आहेत. प्राधान्यक्रम मर्यादित करण्यामागचं कारण हे आहे की प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि पारदर्शक होण्याच्या हेतूने हे प्राधान्यक्रम मर्यादित करण्यात आलेले आहेत. निवडीचे प्रकार यामध्ये दिले आहेत. मुलाखतीसह मुलाखतीशिवाय अर्थात याच्याबद्दलच्या तरतुदी ह्या जाहिरातीमध्ये असतील. त्याप्रमाणे ही निवड प्रक्रिया केली जाईल. सेमी इंग्रजी माध्यमातील पदभरती संदर्भात महत्त्वाची अशी तरतूद या बातमीमध्ये आहे. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जर सेमी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता 1 ते 5वीच्या शाळेमध्ये तुमची नियुक्ती करावयाची असेल तर अनिवार्य अट कोणती आहे की व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण असणं आवश्यक आहे. डीएड किंवा बीएड हे इंग्रजी माध्यमातून पूर्ण असणं आवश्यक आहे. परंतु तसा उमेदवार उपलब्ध झाला नाही तर पुढे 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. त्यातला पहिला पर्याय आहे तो म्हणजे 12वी विज्ञान उत्तीर्ण असणारा विद्यार्थी उमेदवार सुद्धा या ठिकाणी पर्यायी पदासाठी त्या अर्ज दाखल करू शकतो. किंवा त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्याचं समजा लँग्वेजेस किंवा BA किंवा MA हे इंग्रजी विषयातून असेल तर असे विद्यार्थी सुद्धा ह्या 1ली ते 5वीच्या सेमी इंग्रजी माध्यमात शाळांसाठी अर्ज करू शकतात. आणि तिसरा पर्याय जो आहे तो BSc किंवा MSc ची पदवी असेल असे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी शिक्षक पदभरतीसाठी अर्ज सादर करू शकतात. तर ही जी नियमावली आहे ती यावर्षीच्या पासून परीक्षांना लागू होणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता याची पवित्र पोर्टलवर जाहिरात आल्यानंतर जी नावनोंदणी सुरू होईल त्यामध्ये तुम्हाला 50 प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. परीक्षेनंतर तुमची निवड यादी तयार होईल. गुणानुसार मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल आणि त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती केली जाईल. तर अशा पद्धतीने शिक्षक भरती संदर्भात ही एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट होती. शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांसाठी ओमकार अकॅडमीच्या वतीने ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू आहेत.
तुम्ही तुमच्या तयारीमध्ये नक्कीच या मार्गदर्शन वर्गांचा लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर TETची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ओमकार अकॅडमीच्या वतीने सर्वसमावेशक अशी टेस्ट सिरीज देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे, की जी तुमच्या यशामध्ये अतिशय महत्त्वाचं असं कार्य करू शकते. तर TET परीक्षेची तयारी करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी शिक्षक बांधवांना ओमकार अकॅडमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.